नमस्ते. श्री कृष्णार्पणमस्तू. ऑडिओ वर्ल्ड सादर करत आहे आजची एक नवीन कथा. कथेचं नाव आहे चिरंजीवी भव की एक्झिट ऑन टाईम. नुकतेच KBC ज्युनियर 2025 संपले. आजकालच्या मुलांचे सर्व विषयांवरील व्यापक ज्ञान पाहून आपण थक्क होतोच, पण ज्ञानापेक्षा अधिक भावून जातो तो त्यांचा कॉन्फिडन्स, बिनधास्त बोलणे, खदखदून हसणे आणि तो निरागस इनोसन्स. सरळसोट कुठलाही आडपडदा नाही. खूप छान वाटतं. अशाच एका भागात एक 10-12 वर्षांची चिमुरडी आली होती. काही प्रश्नांनंतर गप्पा मारताना अमिताभजी बच्चन तिच्यावर खुश झाले आणि त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. ती चिमुरडी आधी नम्रपणे थँक्यू सर म्हणाली, पण मग कथेमध्ये ट्विस्ट आला. ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली, थँक्यू सर, लेकिन मैं चिरंजीवी नहीं बनना चाहती. म्हातारपणी हातपाय दुखतात, कंबर दुखते, नीट चालता येत नाही, काठी लागते. काही लोक बेडरिडन असतात, तर काहींना कायम मदतनीस लागतो. त्यापेक्षा मला वेळेवर एक्झिट घ्यायला आवडेल. आज नाही तर उद्या एक्झिट घ्यायचीच आहे. तो मुझे टाइम पे एक्झिट लेना है. अमिताभ बच्चन पण या उत्तराने अवाक झाले. इतक्यावरच ती मुलगी थांबली नाही. पुढे ती अमिताभजींना म्हणाली, आप हो चिरंजीवी, आप हो जाओ चिरंजीवी. आपके पास इलाज करने के लिए बहुत सारा पैसा है. आप चिरंजीवी हो गए तो भी ठीक है. क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. कदाचित तिने कुणाचं तरी आजारपण अगदी जवळून पाहिलं असेल. आजारपणातली ती हतबलता बघितली असेल. आजारी व्यक्तीची आणि कुटुंबाची होणारी वाताहत सुद्धा पाहिली असेल. पण तरीही ही जेन अल्फा काहीतरी वेगळीच आहे हे मात्र नक्की. तिच्या या बोलण्याने मला इच्छामरण या संकल्पनेची आठवण झाली. नाव ऐकताना देखील आपल्याला ती संकल्पना अजूनही विचित्र, अस्वस्थ करणारी वाटते. पण प्रत्यक्षात काही देशांमध्ये युथेनॅसिया कायदेशीर आहे, ठराविक नियम आणि अटींसह. नेदरलँड्स, बेल्जियम, लक्झेंबर्ग, कॅनडा, कोलंबिया, स्पेन, न्यूझीलंड, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया आणि US मधील काही स्टेट्समध्ये टर्मिनल इलनेस असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात अरुणा शानबागजींच्या वेळी हा मुद्दा उठला होता. त्यांची आयुष्यातील 42 वर्ष, अक्षरशः 42 वर्ष. पण आज ह्या चिमुरडींच्या बोलण्याने मात्र मनात एक विचार आला. किमान इतकं तरी करता आलं पाहिजे की आपण स्वतःच आधीच जाहीर करू शकू, एका ठराविक वयानंतर किंवा ठराविक परिस्थितीत मला व्हेंटिलेटरवर ठेवू नका किंवा कृत्रिमरित्या जगवू नका. असं एखादं विल किंवा लिव्हिंग डिरेक्टिव्ह असणं किती दिलासादायक ठरेल. यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निर्णय घ्यायला सोपं जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनावर कधीही गिल्टचं ओझं राहणार नाही. आपण नेहमी आपल्या आईवडिलांसाठी काहीही करायला तयार आहोत असं म्हणतो, पण कधीकधी काहीही न करणं हाच सर्वात मोठा करुणेचा निर्णय असू शकतो. हे स्वीकारायला आपल्याला अजून वेळ लागेल. आज वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढवता येत आहे, पण प्रश्न असा आहे की फक्त श्वास चालू ठेवणं म्हणजेच जगणं आहे का? जगणं म्हणजे आठवणी, संवाद, स्वाभिमान, स्वतःच्या शरीरावर आणि स्वतःच्या निर्णयांवरचा अधिकार, ते सगळं हरवल्यावर फक्त आणि फक्त मशीनवर अवलंबून असलेलं अस्तित्व आपण जीवन म्हणू शकतो का? कदाचित हीच पिढी हा प्रश्न निर्भीडपणे विचारेल. त्या चिमुरडीने इच्छामरण हा शब्द वापरला नाही. तिने फक्त वेळेवर एक्झिट घ्यायची इच्छा व्यक्त केली. किती साधं, किती स्पष्ट आणि तरीही किती खोल. मृत्यूची भीती नसून वेदनांची आणि परालंबत्वाची भीती तिने मांडली. उद्या हीच पिढी पॉलिसी बनवेल, कायदे ठरवेल आणि जगण्याचा अर्थ नव्याने डिफाईन करेल. तेव्हा कदाचित इच्छामरण ही संकल्पना भीतीदायक न वाटता करुणेची, समजुतीची आणि सन्मानाची भाषा वाटेल. आणि तेव्हा कदाचित
ह्या ऐकलेल्या वाक्याचा खरा अर्थ आपण लावू शकू. बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं.